काही बरंच वाटतं मला, काय जास्त आधी माहित नाही. आता अशी एक बहीण नसून भाऊ त्यांची तिला घर नाही म्हणून आणि गाडी नाही म्हणून. आणि आधी नाही का जमलं, आधी बघायचं ना, आधी सरसकट वाटून टाकली, आता मोकळे झाले. बरं झालं, पण लोकांचे डोळे उघडतात की वेळेवर किती हे फसवणूक करते. जे करते ते चांगल्यासाठीच करताय सारखा, लोक हुशार व्हायला लागले. सिकंदर पाहिलं तर या अजित आमदार आहेत काही, यांना कोट्यावधी कारखान्यात देण्यात आले. काय केलं? कोट्यावधीचा निशाणा कारखान्यात देण्यात आलेला आहे. कारखान्याला मी तेच आता म्हणलं ना, ते त्यांचे हिशोबन करणार. ते त्यांचा बिल्डर कोणचा आहे, तिकडच्या कामाला अर्थ बजेटला टाकणार, त्यांचे जिथं जिथं निवडून येणार आहे तिथं ते टाकणार. असले धोरणाचे हे असं समावेशक कधी सरकार म्हणून पालकत्व म्हणून वागणारच नाही. काय लागतं खरं गोरगरिबांना, शेतकऱ्यांना किती गरजेचं आहे, त्यांचा पीक विमा किती गरजेचा आहे, त्यांचे नुकसान भरपाई किती गरजेची, त्यांच्या मालाला भाव देणं किती गरजेचं आहे, त्यांची कर्जमाफी नाही मुक्ती होणं किती गरजेचं आहे, हे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच्या किती झाला आहे. पण हे मुद्दाम करत नाहीत, फक्त करतो म्हणणार, लोकांना निवडणुका नादी लावणार. आता महानगरपालिका आल्यात वाटतं, त्याच्यामुळे आता उली उली नादी लावते, लाडक्या बहिणीसारखंच करते. पण लोकांनी खरोखर सांगतो लय हुशार व्हायला पाहिजे, गोर गरिबांनी लय हुशार व्हायला पाहिजे. जसं की धनगरांना आरक्षण देतो म्हणले आणि 15 वर्ष झाली कॅबिनेट न झाली. हुशार व्हायला पाहिजे मराठ्यांनी, धनगरांनी. खरं सांगतो, राजकारण म्हणून नाही किंवा जाणून बुजून हे शब्द म्हणत नाही. चांगलं जर धनगरांनी मराठ्यांनी जर आपण परीक्षण केलं तर सगळ्यात मोठा लॉस आपला दोघांचा झाला. पाटील साहेब, मसलाजोडचं प्रकरण 12 तारखेपासून सुनावणीला आहे, पण त्या आधी सीआयडीने ही केस चालू नये, बीडला चालवावी अशा पद्धतीचं विनंती केलेली आहे. तुम्हाला वाटतं केसमध्ये आरोपींसाठी सुरक्षित वातावरणाच्या न्याय यायला काय जागा पडता होऊ शकतो? तुम्हाला काय वाटतं, असे विनंती योग्य पाहिजे पाहिजे का बीड जिल्ह्याच्या बाहेर काढली पाहिजे? तपास यंत्रणेला काहीतरी दिसलं असं, न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपण त्याच्यात बोलू नाही, माहिती नसल्यामुळं मला त्यातली पुरेपूर माहिती नाहीये. परंतु तपास यंत्रणेला काहीतरी दिसलंच असं, त्याशिवाय ते म्हणणार नाही. त्यांच्या काहीतरी लक्षात आलं असेल, ते न्यायालयाच्या हिशोबानं केलं पाहिजे तपास यंत्रणेचं. त्याबद्दल आपण काय बोलू नये. आपला एकच उद्देश की धनंजय मुंडेसाठी नंबर 1चा आरोपी काम करत होता, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्या सरकारी बंगल्यावरून ह्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याचं जे मित्र काहीतरी कार्यालय तिथं सुद्धा तो होता. तिथं सुद्धा पहिली बैठक झाली, दुसरी नंतर ती कुठंतरी कोणत्या हॉटेलवर झालेली. त्यामुळं 302 मध्ये धनंजय मुंडे 100% आरोपींनी त्याला फोन केलेले आहेत. फरार झाल्याच्या नंतर, खंडणी मागितल्याच्या नंतर सुद्धा आणि खून झाल्यावर सुद्धा. कारण ज्यावेळेस अशी लोकांची चर्चा आहे, 1 नंबरचा आरोपी खून झाल्याच्या नंतर फोन उचलत नव्हता, तर त्यातल्याच काही फरार आरोपींनी की धनंजय मुंडेला डायरेक्ट फोन केले. आणि मग त्यावेळेस ते असं लोकांत चर्चा आहे. आता ते उघड होणार आहे, तपास यंत्रणा पुरवणी तपासात ते आणणारच आहात की धनंजय मुंडे तो म्हणला मी बघतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं काहीतरी चर्चा आहे. म्हणजे खूप प्रकार येतात. हे आता बघा, तुम्ही थोडं थांबावंच लागणार आहे. खूप बाहेर निघणार आहे, त्याच्या सरकारी बंगल्यावरचं पण निघणार आहे बैठका झालेल्याच. आणि 302 मध्ये 100% धनंजय मुंडे हाई. फक्त फडणवीस साहेबांनी याला फुल स्टॉप लावला. यासाठी सीआयडीला, स्थानिक पोलिसाला माहिती, पण ते सिग्नल देत नाहीत म्हणून तो वाचायला लागलाय. पण फडणवीस साहेबांनी एक गुंड वाचू नये नसता. एक दिवस हे विषारी साप आहे, एक दिवस संकट म्हणून फडणवीस साहेब तुमच्या पुढे उभा राहणार आणि त्या दिवशी पश्चातापाचा कपाळाला हात मारून घेणारा फडणवीस साहेब पहिला माणूस असला. ते जगमित्र कार्यालयावर बैठक झाली, तर ते स्थळ आता म्हणजे गुन्ह्याचं ठिकाण झालंय, म्हणजे तिथं गुन्हा घडलाय, खंडणी मागितली, त्या कार्यालयाची आणि त्या संबंधित कार्यालयाच्या व्यक्तीची चौकशी व्हायला पाहिजे. मी परवाही तेच सांगितलं, आज पण तेच सांगतो की त्याचं ते मुख्य कार्यालय आणि तिथं बैठक होती, म्हणजे पहिली. खंडणी मागायला जा, नाही ऐकलं तर खून करा, अशी तिथं बैठक झालेली. आणि त्याचं ते मुख्य कार्यालय, तिथून सगळा कारभार चालवत होता. आणि तिथूनच 1 नंबरचा आरोपी सगळ्या कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनंच करत होता. दुसरी बैठक त्यांची कोणत्या तरी हॉटेलवर झाली आणि नंतर खून झाला. म्हणजे कट पहिला 120 बल लागला पाहिजे धनंजय मुंडेवरती. पहिला कट खुनाचा तिथून रचला गेलेला आहे, हे सिद्ध आहे. आणि याच्या पुढचं सांगत ठरलं तर तपास यंत्रणेजवळ पुरावे आहेत, पूर्ण पुरावे. फक्त सिग्नल फडणवीस साहेबांकडून मिळत नाही. त्यांनी तिथं फुल स्टॉप लावायचं सांगितलंय, थांबायचं सांगितलं.
त्यामुळे तपास यंत्रणा हलवल्या